असं नाही म्हणत. तुम्ही प्रभूकडे आले समस्या घेऊन किंवा प्रॉब्लेम घेऊन किंवा पाप क्षमासाठी, त्यावेळेस आम्ही काय म्हणतो, तुम्हाला मोक्ष पाहिजेत का, तुम्हाला पापांची क्षमा पाहिजेत का, ओके. त्यानंतर तुम्हाला आरोग्य पाहिजेत का, तुमच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम आहे का, ओके ओके. मग आम्ही काय करतो, त्या व्यक्तीला प्रभूच्या हातामध्ये देतो. आम्ही त्या व्यक्तीसाठी देवाकडे प्रार्थना करतो. प्रभू, हा व्यक्ती XYZ तुझ्या चरणाजवळ आलेला आहे. म्हणजे तो कोणाकडे येतो, पास्टरकडे येतो. पास्टर वकील म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मध्यस्थी करतो. मग त्याच्या सगळ्या समस्या वकील काय करतो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जजला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतो आणि प्रभू येशू ख्रिस्त सगळ्या समस्या ऐकून घेतो. हालेलुया. आणि मग त्या व्यक्तीची काही केस असेल किंवा काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम असेल, काय होतं, विश्वासाच्या द्वारे त्या सोडवल्या जातात. जगामध्ये ज्यावेळेस तुम्ही आम्ही भांडण कोर्ट कचेरी पाहतो, वकिलाकडे जावं लागतं, पण तिथं पैसा दिला जातो. आत्मिक क्षेत्रामध्ये लक्ष द्या, तिकडे जायचं महत्वाचं आहे. आत्मिक क्षेत्रामध्ये हे महत्वाचं आहे की तुम्ही आणि मी या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आणि मला ही केस वकिलाकडे देण्यासाठी किंवा पास्टरकडे देण्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागत नाही. म्हणा आमेन. काय द्यावं लागत नाही. एक केस तुमची देवाचा सेवक किंवा पास्टर किंवा वकील किंवा याजक किंवा मेंढपाळ हा फुकट लढत असतो. हे तुमच्या माझ्या डोक्यात आलं पाहिजे. हालेलुया. फुकट केस लढली जाते आणि जी जी केस वकिलाकडे आणलेली आहे आत्मिक क्षेत्रामध्ये, त्या वकिलाने त्यांना केस जिंकून दिलेली आहे. शत्रू सैतान जो आहे तुमच्या आणि माझ्या जीवनावरती केस लादणार आहे. वेगवेगळ्या केसेस आहेत, घरातून, कुटुंबातून, परिवारातून, लेकराबाळातून, यातून त्यातून वेगवेगळ्या केसेस लागणार आहे. पण तुम्ही आम्ही योग्य वकील धरला पाहिजे, जो वकील आम्हाला देवासंग भेट घालून देईल, जो वकील आम्हाला देवासंग मुलाखत करून देईल, जो वकील आम्हाला आमच्या केसेपासून मुक्त करील, अशा वकिलाला तुम्ही धरा जो देवाच्या जवळ असतो. आमेन. देवाच्या पायाजवळ असतो, देवाच्या चरणाजवळ असतो. लक्षात ठेवा. आणि मग परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो, जो व्यक्ती देवाच्या जवळ असतो त्याची केस, जो कोणी व्यक्ती कुठल्याही कुटुंबातला असू द्या, कुठलाही तो असू द्या, त्याची केस जर त्या वकिलाकडे आली, सेवकाकडे आली, त्याची केस 100% सोडवली जाणार. काही झटपट रिझल्ट लागेल, काही केसला वेळ पण लागेल. पण तो जर विश्वासाने येत राहिला चर्च मध्ये वकिलाच्या जवळ, तर त्या व्यक्तीला माझं कर्तव्य आहे की देवासंग भेट घालून द्यायचीच आहे. आमेन. म्हणून या ठिकाणी तुम्हाला मला वाचायला मिळतं की तुम्ही आणि काय आहोत, त्या ठिकाणी राजदूत आहोत, देवाचे निरोपे आहोत तुम्ही आणि. म्हणून या ठिकाणी 20 वचनामध्ये आम्ही ख्रिस्ताचे वतीने वकील आहो, जणू काय देव आम्हाकडून तुम्हास विनवित आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो की तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा. कोणा सांगा, ही सेवा कशासाठी देवाने दिली, हे सामर्थ्य कशासाठी दिलं, हे बळ देवाने कशासाठी दिलं, हे एनर्जी देवाने कशासाठी दिली, ही पॉवर देवाने आमच्यामध्ये कशासाठी दिलेली आहे. उद्देश आणि हेतू हा आहे की या पापी लोकांना देवासंग भेट घालून देण्याचं आमचं कर्तव्य आहे. तो जज त्याला डायरेक्ट कुणी भेटायला जाऊ शकत नाही, जसा जगिक जगला भेटायला कोणी डायरेक्ट जाऊ शकत नाही. वकील त्याला मध्यस्थी आहे. वकिलाला भेटल्याशिवाय, वकिलाकडे केस टाकल्याशिवाय कुठल्याही माणसाला जजच्या समोर उभा राहता येत नाही. तसा आत्मिक क्षेत्रामध्ये, आत्मिक प्रदेशामध्ये तुम्हाला आणि मला आज देवाच्या सेवकाकडे आल्याशिवाय कुणाला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन होऊ शकणार नाही.
बोला ख्रिस्त महाराज की. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं, तो म्हणतो आम्ही नम्रपणे, पौल म्हणतो करिंथीकर या ठिकाणच्या मंडळीला आम्ही नम्रपणे तुम्हाला विनवित आहे, की नम्रपणे तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही देवासंग समेट केलेले असे व्हा. म्हणून आज तुम्हाला आणि मला आनंदी व्हायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही चर्च मध्ये येतो, आम्ही सेवकांकडे येतो, नेहमी लक्षात ठेवा सेवकाच्या वतीने पास्टर भेटतात, पास्टरच्या वतीने तुम्हाला आणि मला देव भेटतो. कोण भेटतो? कोण भेटतो? देव. काही लोक म्हणतात पास्टरला कशाला बोलायचं मध्यस्थी करतात, डायरेक्ट त्या जजला भेटायला तुम्ही जाऊ शकतात. मग देवाने देवाचा सेवा का लावून दिलाय? पौल या ठिकाणी हे उद्गार का बोलत आहे की तुमचा देवासंग समेट झाला पाहिजे, देवाची तुमची गाठ झाली पाहिजे, देवाची तुमची भेट झाली पाहिजे, देवाचं दर्शन तुम्हाला झालं पाहिजे, देवाच्या समोर तुम्ही आले पाहिजेत. का म्हटला? त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन कोण जाईल? ती भेट तुम्हाला घालून कोण देईल? काही लोक म्हणतात उठायचं आणि पास्टरकडे जायचं का? उठायचं आणि पास्टरकडे जायचं का? हा, जर तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला देवाच्या सेवकाशिवाय पर्याय नाहीये. पण जसे जसे तुम्ही जुने होत जाल ना ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आणि आत्मिक प्रदेश, तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात कोण आहे ज्यावेळेस तुम्ही ओळखताना, त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट देवासंग भेट घालून दिलेले लोक आहात, तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता देवाला. पण नवीन नवीन लोकांना देवाची फार गरज असते आणि म्हणून त्या सेवकांना एक वकील म्हणून त्या लोकांच्या समोर देवाने उभा केलेला आहे की तुम्ही सेवकांच्या मार्फत देवाला ओळखू शकता, देवाचं सामर्थ्य ओळखू शकतात, देवाची ताकद ओळखू शकतात, देवाचं बल ओळखू शकतात, देवाचं ज्ञान ओळखू शकतात, देव तुमच्या जीवनात काय योजना करत आहे ते ओळखू शकतात, देव तुमचं भलं आणि कल्याण कसं करील ते देखील ओळखू शकतात. येशू प्रभू की. किती लोक आनंदी आहे. हालेलुया. जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं, जिंदगी भर तेरे गीत गाता रहो, जिंदगी भर तेरे गीत गाता रहो, तू सुनता रहे मैं सुनाता रहूं, तू सुनता रहे मैं सुनाता रहूं. जब गीत तेरे गाऊं, तेरा रूह मुझ में गाता रहे, जब गीत तेरे गाऊं, तेरा रूह मुझ में गाता रहे. हालेलुया. मग सेवकांचं कर्तव्य तुम्हाला आणि मला ओळखता आलं पाहिजे की सेवक साधारण नसतो. तो कोणासंग भेटून देतो आम्हाला? देवासंग. कारण तो सदैव देवाच्या उपस्थितीमध्ये चालणारा आहे. पुढे जाऊ आपण इफिसकरांचं पुस्तक अध्याय क्रमांक 4 कडे आपण जाऊया. इफिसकरांचं पुस्तक हे देखील प्रेषित पौलाने लिहिलेलं पुस्तक आहे आणि इफिस या मंडळीला तो या पत्राच्या द्वारे काय सांगत आहे आपण ते ऐकूया. 4 अध्याय 11 आणि 12 वचन आपण वाचूया. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले, ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावी. आता लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? आपल्या लोकांना निवडलं, बरोबर आहे ना? त्यांना शिकवलं, त्यांना उभं केलं. कालांतराने ते प्रभूची सेवा कार्य करणारे लोक झाले आम्हाला बघायला मिळत. आज पण संपूर्ण जगामध्ये हे कार्य तुम्हाला आणि मला बघायला मिळायला पाहिजे. तीच पाऊल, तीच खून, तेच चिन्ह आणि तीच निशाणी आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. म्हणून इफिसकराच्या मंडळीला पौल 11 आणि 12 मध्ये काय लिहिलं आहे? मंडळीमध्ये ऐक्य राहण्याविषयी त्यांना तो सल्ला देतो किंवा ज्ञान देतो. 11 वचन तो म्हणतो, आणि त्याने कुणी प्रेषित, प्रेषित म्हणजे काय? पाठवलेले. प्रेषित म्हणजे काय? पाठवलेला. तर कुणी भविष्यवादी,
मराठीमध्ये भविष्यवाणी म्हणजे त्याच्या जीवनातलं रहस्यमय गोष्टी काढणारा तो एक भाग आहे. पण भविष्यवादी जर म्हटला तर देवाच्या वचनातून त्यांना मार्गदर्शन करणार आहे, त्याला भविष्यवाणी म्हटलं गेलेलं आहे. तिसरा आहे कोणी सुवार्तिक आहे. सुवार्तिक म्हणजे काय आहे? या आज इथं त्यांनी सुवार्ता गाजवली, गॉस्पल मीटिंग गाजवली, उद्या त्याची जालन्यामध्ये प्रार्थना होणार. हालेलुया. अजून 2-3 दिवस त्याची नागपूरला प्रार्थना होणार. म्हणजे त्याचं काम काय आहे? या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यातून या जिल्ह्यात तो सुवार्ता सांगतच राहणार. त्याला लोकांचं आमंत्रण येणार, सेवक लोक, पाळक लोक, मंडळीतील लोक त्यांना आमंत्रण देणार. तो हजारो लाखो लोकांमध्ये सुवार्ता गाजवत राहणार. त्याच्या पलीकडे दुसरं काम करणार नाही. पुढे काय लिहिलं आहे? कुणी पाळक नेमलेले आहे. पाळक काय करत आहे? पाळक म्हणजे सेवा कार्य करणारा, त्याला मंडळी स्थापन करून दिलेली आहे देवा. आता जशी ही वरखेड गावामध्ये जी मंडळी आहे, मला देवाने ते पाचारण दिलेलं आहे. त्याच्यामुळं इथे एक मंडळी, तिकडे एक मंडळी, इकडे एक मंडळी, तिकडे एक मंडळी. माझं कर्तव्य काय? माझं काम काय? देवाने मला पाळक म्हणून ठेवलेलं आहे. म्हणून मला काय करावं लागतं? मंडळीला त्या ठिकाणी एकत्र करायला तो कृपा पुरवतो आणि ती मंडळी त्या ठिकाणी उभा करून देव त्याचं काम त्या मंडळीमध्ये करून घेतो. सगळ्याच लोकांना हे पाचारण नसतं. खूपसे लोक आपण पाळक पदावरती आहोत, पण काही काही लोकांना वाटतं की आता मी सुवार्तिक आहे आणि मी पाळकाचं काम करत, उलट सुलट. तर तसं जमणार. म्हणून कितीतरी लोक आमच्यापेक्षा सिनियर लोक असतात, आहे ना, बऱ्याच वर्षापासून सेवा कार्य करणारे आहेत. पण तुम्हाला सांगू का, अजून पण त्यांच्या मंडळ्या म्हणजे अशी सेवा कार्य स्थापन झाली नाही. त्यांनी चर्च वगैरे बांधलेलं नाही. कलिशा एकत्र जमून ते प्रार्थना घेत नाही. त्यांनी आपलं काही विजनच ओळखलं नाही की देवाने मला पाळक म्हणून ठेवलं का, सुवार्तिक म्हणून ठेवलं का, भविष्यवादी म्हणून ठेवलं का, प्रेक्षित म्हणून ठेवलं आहे. त्यांना अजून कळानाच. आपलं हे आत्मिक क्षेत्र कशामध्ये देव मला वापरतो हे तुम्हाला मला ओळखता आलं पाहिजे. नाहीतर काही लोक मेंढपाळ झालेत, पाळक झालेत. काही लोक म्हणतात नाही नाही मला ती सेवा नाही करायची, मला भविष्यवादी सेवा करायची. अरे बाबा, तुला पाचारण देवाने काय केलं ना ते तपास पाहिजे. हालेलुया. जर पाळक म्हणून देवाने तुला ठेवलेला आहे तर तू मंडळीला एकत्र करून तिच्यामध्ये सेवा कार्य करशील. आणि जर तुला सुवार्तिक म्हणून जर ठेवला आहे तर तू संपूर्ण जगामध्ये देव तुझा वापर करत राहील. तुझं काम आहे जाऊन लोकांना, मंडळीतल्या लोकांना जाऊन सुवार्ता सांगायची. पण काही लोकांना अजून हे पण कळना की मला देवाने कशामध्ये उभं केलेलं आहे. आणि म्हणून कितीतरी लोक वर्षानुवर्ष झाले काम करतात, अजून मंडळ्या उभा नाही, चर्च उभा नाही, काहीच नाही. प्रवचन, प्रीचिंग इतकी कडक असते काही काहींची, त्यांना विचारू नका. पण आपलं पाचारण काय आहे अजून त्यांनी ओळखलं नाही. म्हणून ते काय करतात, 4 महिने इकडे काम केलं का 10-15 लोक तिकडे जमा होणार, करणार ऑटोमॅटिक ते लोक बंद होणार यायचे. परत दुसऱ्या गावात जाणार, तिकडे महिना, 2 महिने, 4 महिने, वर्षभर काम करणार, तिकडे 20-25-30 लोक जमा होणार, करणार काम, ऑटोमॅटिक ते लोक बंद होणार, ऑटोमॅटिक ते पण बंद पडणार का. याचा अर्थ काय आहे? तुमचा माझा आध्यात्मिक प्रदेश काय आहे तुम्हाला मला ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला मला देवाने कशाला पाचारण केलं हे ओळखता आलं पाहिजे. बोला कृष्ण महाराज की. पुढे लिहिलं आहे व शिक्षक. शिक्षक म्हणजे काय? टीचर इंग्लिश मध्ये, गुरुजी दुसऱ्या भाषेमध्ये. म्हणजे देवाच्या वचनाचा खोलवरती रहस्यमय गोष्टीचा उलगडा करणारा तो व्यक्ती असतो, त्याला टीचर म्हटलं गेलेलं आहे. रहस्यमय गोष्टी देवाच्या वचनातून तो तुम्हाला शिकवणार. कारण बाळकाला देवाने जेवढी कृपा दिली तेवढं शिकवत असतो. आपण पण ज्यावेळेस बाहेरचे लोक बोलवतात ते काय करतात, टीचर असल्या कारणाने डीप मध्ये शिक्षण शिकवत असतात, खोलवरती. हालेलुया. जेणेकरून त्या मंडळीमध्ये त्या सेवकाला किंवा सेविकाला आणलं तर त्या मंडळीची अजून प्रगती व्हावी. देवाने जे काही शक्ती त्या या 5 लोकांना दिली असेल, म्हणजे बायबलमध्ये 5 पदरी सेवा याला म्हणतात. या पॉइंटला 5 पदरी सेवा कार्य ज्या व्यक्तींना दिलेली आहे ते व्यक्ती देवाच्या शक्तीने ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्या मंडळीमध्ये ग्रोथ आणतील, मंडळीची वाढ करतील, मंडळीला उत्तेजन करतील,
मंडळीला प्रोत्साहन करतील आणि ती मंडळी प्रभूच्या सेवेमध्ये अजून स्ट्रॉंग होईल आणि प्रभूची सेवा कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी पालकाला सेवकाला त्या ठिकाणी मदत करणारी होईल. येशू मसीह की. म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे असे नेमून दिले आहे. त्या काळामध्ये प्रभूने जसं काम केलेलं आहे तेच काम संपूर्ण जगातल्या मंडळीमध्ये होणं गरजेचं आहे. हे लोक तुम्हाला आणि मला उभे करणं गरजेचं आहे. म्हणून इथून पण देवाचे सेवक आम्ही उभे केले, त्यांना काम करी म्हणून पाठवलं. हालेलुया. इथून पण आम्ही क्वायर उभा करतो. याच्या मागचं कारण काय आहे? इथून लोक तयार झाले पाहिजेत. हे 5 लोक तयार झाले पाहिजेत आणि देवाच्या राज्याचं शुभ वर्तमान त्याने देखील लोकांमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे की त्या काळामध्ये त्यांनी देवाने लोकांना निवडलं आपल्या शिष्यांना आणि आज परमेश्वर या मंडळीमधून लोकांना उभा करत आहे. महाराष्ट्रामध्ये जगामध्ये जेवढ्या मंडळ्या आहेत त्या मंडळांमध्ये हे कर्तव्य फार महत्वाचं आहे. सेवेसाठी लोकांना उभे करा, प्रार्थनेसाठी लोकांना उभे करा, संदेश सांगण्यासाठी लोकांना उभे करा, टीचर म्हणून लोकांना उभे करा, भविष्यवक्ता म्हणून लोकांना उभे करा, मेंढपाळ म्हणून लोकांना उभे करा. त्यांना उभं करायचं. तू हे काम कर. त्यांचं पाचारण मेंढपाळाला ओळखता आलं पाहिजे. याला देव कशामध्ये वापरत आहे आणि त्या पदावरती त्याला काय करायचं? उन्नतीचं पद द्यायचं आणि त्या व्यक्तीला ती सेवा कार्य त्या ठिकाणी करण्यासाठी परवानगी द्यायची. तू हे कर. हालेलुया. हे फार महत्वाचं आहे. तयार करा लोकांना आणि हे फार गरजेचं आहे. वचन 12 मध्ये काय लिहिलं आहे? ते यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्यकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. लक्षात ठेवा. काही चर्च मध्ये असं होतं, लोकांना उभं करायचं पण बाहेर पाठवायचं नाही आणि बाहेर जरी गेले ना ते परत आले पाहिजे. बघा बरं का माझ्याकडे, ते बाहेर गेले का परत सेवा करून परत चर्च मध्ये आले पाहिजे. म्हणजे असं आहे की मी समजा सेवक आहे आणि मी या ठिकाणी 10 लोकांना उभं केलेलं आहे. येशू प्रभू की. 10 लोकांना उभं केल्यानंतर मी 10 गावामध्ये त्यांना पाठवीन. 10 गावामध्ये त्यांनी सेवा कार्य करायचं. लक्षात घ्या. आणि 10 गावात सेवा कार्य करत असताना त्या 10 गावामध्ये जेवढे लोक त्या ठिकाणी त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे सुवार्त्याच्या द्वारे त्या ठिकाणी लोक एकत्र येतील, त्या लोकांना परत रविवारच्या दिवशी या मंडळीमध्ये घेऊन यायचं आणि ते 10 लोक इकडे खाली बसले पाहिजे. काही चर्चेस मध्ये अशी सेवा कार्य केली जातात की सगळ्या लोकांना मदर चर्च मध्ये आणायचं. ही सेवा कार्य बायबलच्या वाचनात चुकीची आहे. तुम्हाला सांगू, याशी एक गोष्ट आहे की जी मी ज्या ठिकाणी नवीन चर्च उभा केलंय त्या ठिकाणी घडलेली आहे. एक व्यक्ती देवाच्या सेवेमध्ये फार स्ट्रॉंग होता. इथं पण आला तो व्यक्ती आणि तो भजना गायचा, देवाचं वचन सांगायचा, सुवार्ता सांगायचा, सगळं काही करायचा. त्यांनी जवळपास 5 गावामध्ये, आपल्या गावापासून 5 गावामध्ये त्या काळामध्ये त्यांनी सेवा कार्य गाजवली. त्याने जवळपास 400-500 लोक तयार केले. 5 गावामध्ये 100 लोक धरा, 400-500 लोक त्यांनी तयार केले. आणि 400-500 लोक तयार झाल्यानंतर त्याचं पहिलं हे कर्तव्य आहे, त्यांनी आत्मिक जीवनामध्ये त्यांनी स्वतःला ओळखलं नाही. मग त्यांनी काय केलं? आता 5 गावामध्ये मंडळी आहे तर 5 गावातल्या लोकांना जो कार्यक्रम असेल किंवा काही असेल त्यावेळेस एकत्र करा, आहे ना, एकत्र करा. ह्या गावात काही, त्या गावात काही, त्या गावात काही, सगळ्या लोकांना कधी ह्या गावात एकत्र करा, कधी त्या गावात एकत्र करा, कधी तिसऱ्या गावात एकत्र करा, जेणेकरून लोकांचा विश्वास वाढून अजून लोकांची भर देवाच्या मंदिरामध्ये किंवा लोकांमध्ये वाढ होईल किंवा प्रगती होईल. पण त्या व्यक्तीला ते जमलं नाही. मग तो व्यक्ती काय करायचा? त्या मेंढरांना घेऊन काय करायचा? दुसऱ्या चर्च मध्ये जायचं. असे नाताळ आला, गुड फ्रायडे आला, हे आला का ते 300-400 लोकांना गाडी करायचा आणि त्या चर्च मध्ये घेऊन जायचं. आता त्या व्यक्तीने असं पाहिलं
की ह्या गावातून त्या गावातून हा व्यक्ती येत आहे, तो व्यक्ती खाली बसायचा त्यावेळेस आणि हा सेवक उपदेश करायचा, प्रार्थना करायचा, संदेश सांगायचा, हे करायचा ते करायचा. बघा, दान त्या व्यक्तीला पण दिलं आहे, त्यांनी एवढे लोक तयार केलेले आहेत आणि दान ह्या व्यक्तीला पण दिलेलं आहे. आणि मग जसा जसा तो त्या ठिकाणी घेऊन येऊ लागला, या सेवकाला, जो प्रिचिंग करणार आहे, ज्या ठिकाणी लोकांना घेऊन जात होते, त्या लोकांनी एक षडयंत्र त्याच्याबद्दल रचलं. हे ह्या व्यक्तीला काय करायचं, ह्या 300-400 लोकात 4-5 गावात त्याची सेवा कार्य चालू आहे, त्याला म्हणायचं तू इथे जा, आम्ही तुझ्या गावात जाऊ. आणि त्यांनी काय षडयंत्र केलं त्या व्यक्तीने, की त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी तो सेवा कार्य करायचा त्या 5 भागामध्ये ते सेवक स्वतः त्या 5 गावामध्ये जाऊ लागले. आणि तो व्यक्ती काय झाला, त्याच्यामुळे खचला गेला. बघा, ज्यांनी कष्ट केलंय, ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी काम केलंय, ज्यांनी त्या ठिकाणी रक्त सांडलंय आणि एवढ्या लोकांना त्या ठिकाणी जमा करत आहे, तो व्यक्ती काय झाला, तो म्हणतो आता तुम्ही इथं वाजवा, चांगले गाणे गा, चांगले भजन गा, आणि तुम्ही ज्या ठिकाणी लोक उभे केलेले आहेत ना, त्या लोकांमध्ये मी संदेश सांगायला तिथून जाईल. आणि त्या व्यक्तीच्या हातात फक्त माईक देऊन टाका. तो व्यक्तीकडे नादी लागला. कालांतराने अशी गोष्ट झाली देवाच्या लोकांनो, की तो व्यक्ती देवाच्या सेवेमधून जी घसरला, तो व्यक्ती दारू प्यायला लागला, भांडणं करायला लागला, मारामाऱ्या करायला लागला, म्हणजे पुण्या जुन्या जीवनात गेला. 7 महिन्यापूर्वी त्याची भविष्यवाणी देवाच्या आत्म्याने माझ्याद्वारे त्या ठिकाणी केली. आणि मी त्याला डिटेल या गोष्टी सांगितल्या, की बाबा तू सेवेमधून कसा घसरलास, हे तुला समजलं नाही. तुझं आध्यात्मिक पाचारण काय आहे, म्हणून तुला देवाने कशासाठी नेमलं, देवाने तुला दानाने भरलं का नाही, देवाने तुला कृपा दानाने भरलं का नाही, देवाने तुला कशाचं दान दिलेलं आहे, कोण पाळक म्हणून उभा केला का भविष्यवाणी म्हणून उभा केला, तू ओळखलं नाही. तू आपल्या हातामध्ये देवाने जी काही मेंढरं दिली आहे, तू दुसऱ्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्या व्यक्तीने तुझं नुकसान करून टाकलं, तुला प्रभूच्या सेवेमधून खचून टाकलं. आज माहितीये तुम्हाला, तो व्यक्ती प्रार्थनेला सुद्धा जात नाही, दारू पिऊन इकडं तिकडे हिंडत बसतो. तो म्हणतो आज जर मी प्रार्थनेला, ज्या दिवशी भविष्यवाणी देवाच्या आत्म्याने केली, तो त्या दिवशी म्हणतो आता जर मी प्रार्थनेला आलो तर हे गावातले लोक मला काय म्हणतील, हे जगातले लोक काय म्हणते. कारण सगळ्या लोकांना माहिती, एकेकाळचा मी प्रार्थना करणारा व्यक्ती होतो, ख्रिस्ताचा संदेश सांगणारा व्यक्ती होतो, पण आता मी दारुडा व्यक्ती झाला, सगळ्या गावाला माहिती. आणि मी जर परत प्रार्थना करायला लागलो तर गावातले लोक काय म्हणतील. तो म्हणतो याच्यामुळे मला येऊशी वाटत नाही. किती वाईट गोष्टी आहेत. आज या संपूर्ण जगामध्ये अशा गोष्टी चालू आहेत. म्हणून आत्म्याचं दान ओळख, लोकांना शक्ती तुम्हाला आणि मला मिळाली आहे, त्या लोकांना तुम्हाला इन्करेज करायला पाहिजे. ब्रदर, तुम्ही चांगली सेवा कार्य करता, चला करा, आम्हाला काही तुमच्याकडून मदत पाहिजे किंवा आमची मदत तुम्हाला पाहिजे तर आम्ही तुम्हाला मदत करायला येऊ. अजून लोक वाढले पाहिजे. पण इकडे उलट गणित झालं, म्हणजे इथं सैतानाचं काम त्या सेवकांच्या द्वारे तुम्हाला आणि मला दिसतं. येशू प्रभू की 12 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, फार सुंदर वचन आहे, सेवेच्या कामासाठी. कशासाठी? या 5 लोकांना देवाने कशासाठी निवडलं? सेवा. देवाच्या नंतर आता आहे जगातल्या लोकांची सेवा. हालेलुया. सेवेच्या कामासाठी पवित्रांची पूर्णता म्हणजे काय आहे? मंडळी. कोण आहे? सेवा कार्य करायची. कोणाची करायची? मंडळीतल्या लोकांची. बरोबर आहे की नाही? मंडळी म्हणजे कोण? जे लोक चर्चला येतील, प्रार्थनेला येतील, ते लोक एकत्र येतील, त्याला देवाची मंडळी म्हटलेलं आहे. एक लेशिया. हालेलुया. पुढे असं लिहिलं आहे, पूर्णता करण्यास, म्हणजे जे लोक एकत्र येत आहेत त्या लोकांना ख्रिस्ता संग अटॅच करायचं आहे. देवाची, ख्रिस्ताची त्यांना परिपूर्ण ओळख करून द्यायची त्या मंडळीला. हे 5 लोकांच्या सेवेचं कर्तव्य आणि काम तुम्हाला मला बघायला मिळतं. ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी. आम्ही कोणाच्या शरीर आहोत? सगळे लोक. कुणी हात आहे, कुणी पाय आहे, कुणी नाक आहे, कुणी डोळा आहे, कुणी कान आहे. आपण सगळेजण ख्रिस्ताचं शरीर आहे. लक्षात ठेवा.
आणि हे 5 पदरी सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या ज्या लोकांना देव नियुक्त करतो, उभा करतो, शक्ती देतो, सामर्थ्य देतो, याच्या पाठीमागचं रिझन आणि कारण हे आहे की तुम्हाला लोकांना तयार करायचं आणि तुम्हाला लोकांना ख्रिस्ताला जॉईन करून द्यायचं. उदाहरणार्थ आम्ही पाहिलं ना, बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये चेन पद्धत असते. चेन पाहिली ना, चेन पद्धतीचा बिझनेस असतो. एक व्यक्ती जॉईन करतात, त्याला दुसरा व्यक्ती जॉईन करायचा, त्याला तिसरा व्यक्ती जॉईन करायचा, त्या व्यक्तीने परत 2 लोक जॉईन करायचे, इकडच्या डाव्या साईडच्या व्यक्तीने परत 2, असं ए इकडं आणि इकडं बी. हा बिझनेस असतो, मार्केटिंग बिझनेस. हा पण बायबल मधून बाहेर पडलेला आहे. तर ही चेन पद्धत आहे. म्हणून देवाची काय इच्छा आहे, तुम्ही आणि मी ख्रिस्ताचं शरीर आहोत, तर तुम्हाला आणि मला मेन जो आहे, मस्तक जो आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. मस्तक जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला मंडळीला जॉईन करून द्यायचं आहे. मग सेम आहे, कुणी ए साईडला जोडा, कुणी बी साईडला जोडा. आता मी जोडलेला आहे, तर मी इकडे वरखेड मध्ये लोकांना जोडत चाललो, काही पैठण मध्ये, काही अजून इकडे कोळगाव मध्ये. ज्या ज्या भागामध्ये मी जातो काय करतो, मी ख्रिस्त वरती आहे, माझी एक साईड, माझ्या पत्नीची एक साईड, माझ्या लेकराची एक साईड, माझ्या मुलीची एक साईड. आम्ही पहिला 4 लोक काय झालेलं आहे, पहिला ख्रिस्त, नंतर मी, नंतर माझी पत्नी, एका साईडला माझं लेकरू, नंतर माझी मुलगी. लक्षात ठेवा. हालेलुया. आता त्यांना पण काय करायचं, एक एक लोकांना जॉईन करत चालायचं आहे. ही चेन किंवा ही साखळी जोडण्याच्या पाठीमागचं कारण काय की त्यांना आणि मला जी काही सेवा दिलेली आहे, जेवढे लोक आम्हाला कनेक्ट होतील त्या लोकांना ख्रिस्तासंग जोडायचं आहे. कारण लक्षात ठेवा, मेन मस्तक कोण आहे वर, प्रभू येशू ख्रिस्त. मंडळीचं ऐक्य आहे, तिथं तुम्हाला आणि मला आणायचं, म्हणजे कुठं जज समोर तुम्हाला आणि मला आणायचं आहे. म्हणून आम्ही जेवढ्या लोकांना जॉईन करणार, खाली खाली जेवढी आमची साखळी वाढत 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 चालणार, लोकांची आम्ही सेवा कार्य करणार, ज्या ज्या गावात, कुटुंबात, परिवारात, लेकरात जाणार, आम्ही सगळे लोक ख्रिस्ताला जॉईन करून देणार. हालेलुया. ही सेवा कार्य आहे की मंडळी परिपूर्ण कशी होईल यासाठी ह्या 5 लोकांची देवानं निवड केली आहे त्या काळात. आणि ह्या काळात देखील सेवे कार्यासाठी हे लोक तयार करणं गरजेचं आहे की मंडळीच्या लोकांना वाढायचे. अर्धवट ठेवू नका, पाऊण टाका ठेवू नका, सत्पुरं ठेवू नका, अर्ध करू नका. त्यांना 100 पैकी 100 मार्क मिळते आणि 100 पैकी 100 मार्क मिळाल्यानंतर ते ख्रिस्तासाठी कसे पूर्ण होऊन जीवन जगतील असं त्यांना शिकवा. म्हणजे मला जी देवानं सेवा दिलेली आहे, माझी इच्छा आहे की या ठिकाणी बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझ्यासारखी सेवा करता आली पाहिजे. यीशु मसीह की सेवा तेरी करेंगे जीवन भर हम प्रभु, तेरे लिए ही जिएंगे, तेरे लिए ही मरेंगे. बोला, सेवा तेरी करेंगे जीवन भर हम प्रभु, हो तेरे लिए ही जीएंगे, तेरे लिए ही मरेंगे. आणि सेवा आहे, जसा ख्रिस्त पूर्ण आहे तसं मंडळीमध्ये जेवढे लोक आलेले आहेत त्यांना ख्रिस्तासारखं बनायचं. हे पालकाचं कर्तव्य, 5 लोकांचं कर्तव्य आहे ख्रिस्तासारखे. तुमच्या मंडळीमध्ये, तुमच्या चर्चमध्ये, तुमच्या कलिसियामध्ये जितने लोक आते उनको प्रभू जैसा बनाव. पण आता प्रभू जसं बनवायच्या ऐवजी असं उलटच येते, माझ्यासारखेच त्यांना बनवतात लोक. प्रभू राहायला बाजूला, आज घरी सगळं उलट आहे. पुढे जाऊया आपण 2 कोरिंथी पुस्तक याचा अध्याय क्रमांक 10 कडे आपण जाऊया. अजून काय केलंय आपण त्यामध्ये पाहूया. थँक्यू जीसस. 2 कोरिंथी पुस्तक 10 अध्याय वचन क्रमांक 13 आपण वाचूया. आम्ही प्रतिष्ठा मिरवली तर ती आपल्या मर्यादेबाहेर न मिरवता देवाने आम्हाला लावून दिलेल्या